कवी कट्टा सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आता वळूया आपण 9व्या भागाकडे आणि या ठिकाणी एक सुंदरशी कविता सादर करणार आहे। परंतु तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। कवितेचं शीर्षक आहे आई। आई गुलाब सुगंधी आई, आभाळ आनंदी। आई गुलाब सुगंधी आई, आभाळ आनंदी। आई साऱ्या झाडामंदी जणू अमृताची फांदी, जणू अमृताची फांदी। आई सुखाचा सागर, आई दुःखाचा डोंगर। आई सुखाचा सागर, आई दुःखाचा डोंगर। आई घरचा धार, जणू प्रेमाची घागर, जणू प्रेमाची घागर। आई मायेची फुंकर, आई भुकेची भाकर। आई मायेची फुंकर, आई भुकेची भाकर। आई गुरूंचा संस्कार, जणू यशाचा झुंबर, जणू यशाचा झुंबर। आई जगाची माऊली, आई कृपेची सावली। आई जगाची माऊली, आई कृपेची सावली। आई संकटी धावली, जणू चंडीच जन्मली, जणू चंडीच जन्मली। आई आकार विश्वाचा, आई उकार ज्ञानाचा। आई आकार विश्वाचा, आई उकार ज्ञानाचा। आई द्वापार युगाचा, जणू कृष्णच नंदाचा, जणू कृष्णच नंदाचा। आई गुलाब सुगंधी आई, आभाळ आनंदी। आई साऱ्या झाडामंदी जणू अमृताची फांदी, जणू अमृताची फांदी, जणू अमृताची फांदी। धन्यवाद। चला तर मग आपण ही जी काही कविता आहे आई संदर्भातली ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आई गुलाब सुगंधी आई, आभाळ आनंदी। आई साऱ्या झाडामंदी जणू अमृताची फांदी। आई गुलाब आहे, आई आभाळ आहे, आई धरती जुखील आहे आणि आई सर्व काही आहे। खऱ्या अर्थाने गुलाबाचा सुगंधही आईमध्ये आपल्याला दिसतो आणि आभाळाचा आनंद सुद्धा आईमध्ये दिसतो। आणि बघा ना की अनेक झाडे असतील, अनेक काही असतील, परंतु सगळ्या झाडांमध्ये आई नावाची जी काही फांदी आहे ती फांदी कायम आधार देणारी आहे, हे मला सांगायचं आहे। आई सुखाचा सागर, आई दुःखाचा डोंगर, आई घराचा आधार आणि आई जणू प्रेमाची घागर। आई सुखाचा सागर आहे, सुख आहे नाही का। दुःख जरी असलं तरी धीर देणारी देखील तीच असते कुटुंबाला। आणि आई घराचा आधार आहे। खऱ्या अर्थाने आधार कसा की सुखदुःखात तर आहेच आहे, पण घरामध्ये कितीतरी घडामोडी होतात, त्या प्रत्येक घडामोडीमध्ये आईचा जो काही सहभाग आहे तो सहभाग आपल्याला कायमच दिसतो नाही का। आणि ती एवढ्या सगळ्या याच्यामध्ये प्रेमाची घागर आहे, प्रेम देणारी, प्रेम अमृत देणारी जी काही घागर आहे ती घागर आहे। आई मायेची फुंकर, आई भुकेची भाकर, आई गुरूंचा संस्कार, जणू यशाचा झुंबर। हे सुख दुःख सहन करताना ती मायेची फुंकर देखील घालते आणि भुकीची भाकर म्हणजे भाकर देखील ती कुठूनही आणून मुलांना देईल इतकं तिच्यात सामर्थ्य आहे आणि तो गुरूंचा संस्कार देखील आहे। आणि असं म्हणतात ना
की सर्वप्रथम आपला गुरु जर कोणी असेल तर ते सर्वप्रथम जो गुरु कोणी असेल तर ती आई आहे आणि तोच आपल्या यशाचा झुंबर देखील आहे, नाही का. आणि आई जगाची मावली, आई कृपेची सावली, आई संकटी धावली, जणू चंडीचे जन्मली. आई जगाची मावली आहे, नाही का, आणि कृपेची सावली. म्हणजे आता आपण म्हणतो ना, आई भवानी असेल, आई सप्तशृंगी असेल, यांची जशी कृपा असते ना तशी घरामध्ये आपल्या स्वतःच्या आईची कृपा असते प्रत्येक ठिकाणी. आणि संकटी जशी काही ती चंडीसारखी जन्मून आणि आपल्याला मदत करते असं आपल्याला वाटतं, बरोबर. त्याच्यानंतर आई आकार आहे विश्वाचा आणि आई उकार आहे ज्ञानाचा. आई विश्वाचा आकार आहे, विश्व तिच्यामध्ये सामावलेले आहे. जर पाहिलं तर, तशी दृष्टी असली तर आपल्याला तिचा आकार विश्वासारखा वाटतो. आणि आई उकार आहे ज्ञानाचा, तिनंच ज्ञान दिलंय. सर्वप्रथम हे जग आपण जर पाहिलं असेल तर ते तिच्यामुळे पाहिलं आहे आणि तिचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान खऱ्या अर्थाने आज आपल्याला, आपण नोकरी करत असू, धंदा करत असू, या सगळ्या यशाच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने तिचं जे काही ज्ञान होतं ते ज्ञानच आपल्याला कामा आलेलं आहे. आणि आई द्वापार युगाचा जणू कृष्णच नंदाचा. कृष्णाने जसं काही पूर्ण त्या ठिकाणी गोकुळ सांभाळलं ना, तसं माझी आई माझं घरदार सांभाळते आणि ते घरदार सांभाळून जणू नंदाचा कृष्ण, की कृष्ण जो काय आहे ना त्या कृष्णासारखं काम आईने खऱ्या अर्थाने घरामध्ये केलेलं आहे. आणि आई आहे तरच घराचं गोकुळ आहे, हे या कडव्यातून मला सांगायचं आहे. आणि अशा प्रकारची सुंदरशी कविता या ठिकाणी सादर केली आहे. या तुम्हाला ती आवडलीच असेल. अशा प्रकारे आपला 9वा भाग संपलेला आहे. लवकरच भेटूया आपण 10व्या भागामध्ये. धन्यवाद.